महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च शुकासारिके पूर्णवैराग्ययांचे वसिष्ठापरी ज्ञानयोगीश्वरांचे कवी वाल्मिकी सारिखा मान्याईचा नमस्कार माझा श्री गुरु रामदास जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सगळा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती मंगलमूर्ती नमः पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ
सुख झाले भोसाळी साजणी सुख झाले भोसाळी तो बहुत सुकृताचे सोने बहुत म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
यजरे भवाना यजरे भवाना यजरे भवाना भज 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 भव जलधि माझी मनुजा शिवाय भज भज भव जलधि माझी मनुजा शिवाय सांडुनिया विषय वमन करत धड करी करी षडरी दमन त्वरित मन हे करुणी सुमन पूजी शिवाला क्षणभर मन करुणी विमल दृढतर धरी चरण कमल तरीच सकल पाप शमल यजरे भवाना भज भज भव जलधि माझी मनुजा शिवाला सावध हो करी शिकाय सावध हो करी शिकाय शंकर गुरु बाप माय स्मरुनी कविराम पाय हृदये निवाला भज भज भव जलधि माझी मनुजा शिवाला नमः पार्वती पते मी म्हणजे आधी उभयला नियोजित वेळेच्या आधीच पोहोचलो. दिवस खूपच दगदगीत गेलेला होता, पण म्हटलं वेळेपूर्वी पोहोचलोय, आराम करूया. आणि त्यानंतर जो काही प्रसंग घडला त्याच्यावर मला एक नाथांचा दृष्टांत आठवलाय, मोठा उद्बोधक आहे दृष्टांत. तेवढा सांगतो कारण तो सांगण्याचा मला खूप मोह होता. तो मी जर सांगितला नाही तर थोडासा अन्याय होईल. दृष्टांत सांगतो आणि मग सुरू करतो. चालेल ना? चालेल चालेल. एकनाथ महाराज म्हणजे पैठण. या पैठणला एक फकीर आला. एक फकीर, असा श्रावण महिना होता. फकीर आला आणि तो भिक्षा मागत फिरायला लागला. घरासमोर यावं आणि भिक्षेसाठी कटोरा पुढे करावा. ती भिक्षा वाढायला ती गृहिणी आली की तिला विचारावं, काय बाई तुझा नवरा घरात आहे? तिने म्हणावं हो. बोलाव त्याला, तो यावा. तेव्हा म्हणले
मी एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं तू उत्तर दिलंस तर मी तुझ्याकडनं भिक्षा घेईन. त्या काळामध्ये लोक भिक्षे करायची वाट बघत असत. बरं, त्यावेळेचा हा काळ आहे. दरवाजे लावून आपण दोघं बसून खाऊ अशी पद्धत त्या काळात नव्हती. अतिथी देवो भव. आता हॉटेलचीच नावं हॉटेल अतिथी म्हणून आहे. हॉटेल अन्नपूर्णा, हॉटेल समाधान, जे काय असेल ते तिथे जा. त्यामुळे अतिथी अभ्यागत हा विषय संपला. मी सुमारे 500 ते 600 वर्षापूर्वीच बोलतोय. मी एक प्रश्न विचारणार आहे, उत्तर देणार तो म्हणाला विचारा. ज्ञान का म्यान बताओ. प्रश्न लक्षात आला. ज्ञान का म्यान बताओ म्हणजे ज्ञान कशात राहतं. ज्ञान का म्यान बताओ. आता यानं डोकं खाजवावं 2 मिनिटं नाही, तेरे बस की बात नाही. रहने दो मैया. तिने हातात आणलेली भिक्षा परत मागे ते खंत वाटायला. करता करता निम्म पैठण यांनी प्रश्न विचारला, पोराला उत्तर देता येणार. नाथांचं घर आलं. नाथांचं घर आलं. जसं नाथांचं घर आलं, हा येऊन उभा राहिला. भिक्षा. नाथांच्या सुनबाई, हरिपंडिताची बायको. नुकतं लग्न झालं होतं हरिपंडितांचं. ती वाढायला आली, भिक्षा वाढायला आली. त्याने विचारलं तुझा नवरा घरात आहे? बोलव. म्हणजे पंडितजी प्रश्न विचारू म्हणजे विचार. ज्ञान का म्यान बताओ. आता हरिपंडित काशीहून एवढ्या डिग्र्या घेऊन आल्या. ये म्हणजे आधी बैस. त्या फकीराला समोर बोलावलं, बसवलं आणि ज्ञान या विषयावरती एवढं प्रवचन दिलं. म्हणजे आपने बहुत अच्छी बात बताई सर, लेकिन ज्ञान का म्यान नहीं बताया. बर, ही जेवली नाही, हरिपंडित जेवलेला नाही. नैवेद्य झालेला, सगळं झालेलं, पानं वाढायची वेळ आलेली. हा हरिपंडित त्या फकीराला प्रवचन देतोय. नाथ 2 वेळा येऊन डोकवून गेले. हरिपंडितांनी खूप काही सांगावं. शेवटी फकीरांनी यावं, नाही आपने बहुत अच्छी बात बताई लेकिन ज्ञान का म्यान नहीं बताया. हरिपंडितने रेफरन्स से ग्रंथ आणले समोर. ग्रंथ संध्याकाळ व्हायची वेळ. नाथ पुढे आले, म्हणजे हरिपंडिता अरे मी सांगू का, तुम्हाला काय येणार आहे बाबा. मी काशीहून शिकून आलोय, तुम्ही पैठण सोडलं नाही. तुम्हाला काय माहिती. 2-4 वेळा नाथांनी इंटरफिअर केलं मराठीमध्ये सांगायचं झालं. पण त्या फकीराचं काही समाधान होईना, त्याला उत्तर मिळेना. हरिपंडित तिथून उठेना. सगळेच भुकेले. सगळं सांगून झालं. फकीरांनी विचारावं ज्ञान का म्यान नाही बताया. शेवटी हाही हरिपंडिता ही घामाघूम झाला. सगळी त्याची जी काही विद्वत्ता होती ती वाहून गेली. मग तोही मेटाकुटीला आला. ठीक आहे म्हणले, बाबा आता तुम्ही सांगा. सांगू? नक्की नक्की. यांनी सांगितलं बाबाजी आप बताओ. सांगा. नाथ घरात गेले, स्वयंपाक घरात गेले. नैवेद्य झालेला होता, संध्याकाळ होत आलेली होती. पुरणाची पोळी एका ताटलीमध्ये, त्याच्यावरती तुपाचा गोळा, शेजारी बटाट्याची भाजी. हा श्रावणातला मेनू आहे बरं. बटाट्याची भाजी, आळूची भाजी, कटाची आमटी, चटणी, कोशिंबीर वगैरे जे काय होतं, 2 भजी वगैरे, ते सगळं ठेवलं आणि त्या फकीराच्या समोर आणून ठेवलं. म्हणलं ये लो, ये ज्ञान का म्यान आहे.
फकीर उठला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, म्हणजे बाबाजीने सही बात बताई. सही बात, ये ज्ञान का ज्ञान, उपाशी पोटी ज्ञान नाही होऊ शकत. हे सगळं सांगायचा मुद्दा मगाशी सुरुवातीला जे वाक्य बोललो ते, आम्ही दोघ जण इथे आलो, मी खरंच भुकेल झालो, कारण दिवस खूप रेटारेटीत गेला होता. सकाळी लवकर जेवण झालेलं होतं. बरं गाडी ट्रॅफिक मध्ये अडकलो तर काय करा म्हणून तसाच गडबडीत निघालेलो होतो. म्हटलं काहीतरी जर चावून यावून मिळालं तर कीर्तनाला मजा येईल, म्हणजे ज्ञान नसलेलं पाजळत येईल. कारण पोटात तो जो काही खड्डा होता तो भरला गेला पाहिजे. म्हणजे मंगेश जे होते त्यांना सांगितलं, मंगेश म्हणलं बा दादा 5 मिनिटं थांबा, आत्ता घेऊन येतो. आणि खरोखरीच अतिशय उत्तम उपमा खाण्यासाठी परत यावं. त्यामुळे आताच जे काही कीर्तन आहे हे अनुपमेय असलेल्या उपम्याचं अनुपमेय कीर्तन आहे. मंगलमूर्ती सांगायचं मुद्दा ज्ञान काम ज्ञान. जसं विवेकानंद म्हणालेलं आहे की उपाशी पोटी सैनिक नाही, पोटावर लढतं सैन्य, तसं कीर्तनही उपाशी पोटी होत नाही. त्यामुळे कीर्तन झाल्यावरही काही तरतूद झाली. चिंतन श्री गुरुदेव भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला. हे मनुजा भव जलधी मध्ये तू शिवाला भज. जरा आठवलं, या भव जलधी मध्ये तू शिवाला भज असा साधा अन्वय. म्हटलं हे ठीक आहे, हे पद कोणाचं आहे, हे पद कोणाचं आहे. पद्यकर्त्यांनी आपलं नाव इतकं सुंदर देशामध्ये गुंफलेलं आहे, बेमालूमपणे बेमालूमपणे गुंफलेलं आहे. थोडक्यात सांगतो, पुढे जाऊया. कसं आहे, कवींच्या 3 जाती आहेत. कवींच्या 3 जाती आहेत. म्हणजे बुवा जात काढताय का, ऍट्रॉसिटी लावू काय तुमचं. एकीकडे सरकारची उद्घोषणा चालली आहे, जाती मातीत घाला, जाती मातीत घाला, फक्त आरक्षणासाठी ठेवा, बाकी जाती मातीत घाला. म्हटलं माझी इच्छा आहे जाती मातीत घालायची, फक्त कोणत्या जातीच्या मातीत घालू हे अजून ठरलं नाहीये. कारण प्रत्येक मातीला वेगळी जात आहे की नाही हो. सगळीच माती एकसारखी आहे का, मातीच असते, पण प्रत्येक मातीचा रंग वेगळा, गंध वेगळा, चव वेगळी. माती खाणाऱ्यांना विचारा, म्हणजे चांगल्या अर्थाने. सगळ्याच मातीमध्ये हापूस आंबा येतो का हो, खास असतं की नाही. आपण खोक्यावरती वाचून देवगडचा हापूस, आता आत असतो का नाही गोष्ट वेगळी, पण खोक्यावर तर लिहिलेलं असतं की नाही. असं कुठं आहे का संभाजीनगरचा हापूस कोणी घेईल, नागपूरचा हापूस संत्री घेतील, पण हापूस आंबा नाही घेणार, कारण होणारच नाही तिथे. हे जसं आहे तसं कवींच्या जाती आहेत. कवी कवीच असतात, पण कवींच्या जाती आहेत. संत कवी, पंत कवी आणि तंत कवी. संत कवी, पंत कवी आणि तंत कवी. संत कवींमध्ये माहिती ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव, जे प्राज्ञ असे कवी होऊन गेले, म्हणजे ज्यांची प्रज्ञा जागृत झाली, जे सर्वसामान्यांना, जे
सरळपणे चटकन जे अनुभवाला येणार नाही अशी ज्या परमतत्वाची ज्यांनी याची देही याची डोळा अनुभूती घेतली, ती अनुभूती सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवावी आणि त्यांनीही त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष साधावा या जनकल्याणाच्या हेतूनी अशा प्रज्ञावंत संतांनी जे काव्य शब्दबद्ध केलं आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांना संत कवी असं म्हणतात. पंत कवी, पंत कवींमध्ये अगदी कालिदास, भवभूती, भास, भारवींपासून ते अगदी अर्वाचीन काळातल्या स्वामी स्वरूपानंद पावसे आणि अजूनही अनेक संत कवी आहेत जे अजून आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा अनेकांना माहिती असतील नसतील. जे पंत कवी, पंत कवी कालिदास, भवभूतींपासून क्षमा करा अगदी कुसुमाग्रजांपर्यंत, कुसुमाग्रजांपर्यंत अप्रतिम काव्य रचना, अप्रतिम रसाळ काव्य, बुद्धीला सतेज करणारं काव्य, पटकन सर्वसामान्यांच्या आकलनात न येणार पण जे पंडित आहेत त्यांना आनंद देणार असं जे काव्य आहे ते पंत कवी. त्याच्यामध्ये मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित वगैरे वगैरे सगळे ते पंत कवी. आणि तिसरे तंत कवी. या तंत कवींमध्ये होनाजी बाळांपासून पठ्ठे बापूराव, सुंदरा मनात घाबरू नका, मी म्हणणार नाही पण सगळ्यांच्या आतलं आहे ते माहिती आहे सगळं. सुंदर का पठ्ठे बापूराव, अनंत फंदी, बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको, त्यांनी फटके लिहिले. हे तंत कवी सुद्धा सामान्य नव्हते बरं. ज्यांनी आपल्या अतिशय रसदार काव्याच्या जोरावरती अगदी वासनामध्ये सोहळ्याच्या वासनात बांधलेला वेदांत सुद्धा ज्यांनी शब्दशः चव्हाट्यावरती आणला. आपल्या रूढी परंपरांमध्ये जो काही दांभिकपणा शिरलेला होता त्याच्यावरती ज्यांनी शब्दांचे काव्याचे आसूड ओढले आणि अगदी बहुजन समाज, आज सध्या अतिशय प्रिय शब्द आहे, त्या बहुजन समाजांपर्यंत लोककलेच्या माध्यमातून ज्यांनी काव्य पुढे आणलं असे जे आहेत या जातकुळीतले जे आहेत, या जातकुळीतले अग्रगण्य कवी जे सनातन कुटुंबामध्ये जन्माला येऊनही ज्यांनी डफ तुणतुण्याच्या तालावरती विलक्षण आपली काव्य संपदा भरात आणली असे कविराय रामजोशी. कविराय रामजोशींचं हे काम थोडक्यात सांगतो हे कसं घडलं. हे रामजोशी आपल्या तमाशाचा फळ घेऊन गावोगावी त्याचे त्यावेळेला काळ म्हणजे पेशवाईचा काळ बहराला आलेलं होतं. त्यांचं सगळं कार्य गाजत होता तमाशाचा फळ रामजोशी. येता येता हा फळ बारामतीला असू नका, त्यावेळेची मोरोपंतांची बारामती म्हणून प्रसिद्ध होती. या बारामतीला या रामजोशींचा फळ आला आणि मोरोपंत नेमके त्या तमाशाला हजर होते.
आणि मोरोपंतांची आणि रामजोशींची शाब्दिक जुंपली, काव्यावरून शाब्दिक जुंपली, आणि नुसतीच जुंपली नाही, अगदी पैजेपर्यंत. पैजे सवाल जवाब. आता लोक असुसलेलीच असतात लोक भांडाभांडी बघायला. कुठेही कुठही चालू, खरी भांडाभांडी असो, खोटी असो, मालिकेतली असो, बिग बॉस मधली असो, हातातली कामं टाकून 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 काय त्याच्यात बघण्यासारखं असतं मला कळलं नाही. नंतर कीर्तन होतं. मोरोपंतांना आव्हान दिलं रामजोशींनी. कीर्तन नंतर फोन करतो. आता लोक म्हणली पैज लावा पैज लावा पैज लावा. ठीक आहे, मी जर निरुत्तर झालो, रामजोशी म्हणाले, मी जर निरुत्तर झालो तर माझी जीभ कापून देईन. मोरोपंत म्हणले ठीक आहे, मी जर निरुत्तर झालो तर आजपर्यंत जे काव्य केलेलं आहे, काय काव्य मोरोपंतांचं, किती रामायण लिहिले सांगत बसून अर्धा तास होईल. सगळ्याला काढी लागली म्हणले, आणि आयुष्यभर या रामची धोत्र पडली. झालं, सवाल जवाब सुरू झाले. पहा तुझ्याबाईची वेळ आली. एक क्षण असा आला, रामजोशी निरुत्तर झाले. रामजोशी निरुत्तर झाले. रामजोशींनी हातातला डब फोडला, कमरेची कट्यार काढली, जीभ बाहेर ओढली आणि कापणार. मोरोपंत तिथेच होते, ते काय करू दे. झटकन पुढे झाले, तो हात पकडला, सांगितलं राम हे काय नाही म्हणजे पंत हात सोडा, शब्द खरा करणार आहे, जीभ कापणार आहे. ती हातातली सुरी काढून फेकून दिली. म्हणले बघ, जीभ कापणारच होतास ना, ती आता तुझ्या तोंडातच राहू दे, ती मला दे. म्हणजे म्हणजे राम, अरे तुझ्या जिभेवरती सरस्वती आहे. आजपर्यंत त्या सरस्वतीला एखाद्या नायकिनी सारखं फडावरती नाचवलंस. मोरोपंतांनी आपल्या हातातल्या चिपळ्या रामच्या हातात दिल्या, आपल्या गळ्यातली तंबोरी काढली आणि रामजोशींच्या गळ्यात घातली. सांगितलं आजपासून कीर्तन कर, आजपासून कीर्तन. आणि तिथेच पहिलं कीर्तन रामजोशींनी केलं आणि आपलं सर्वस्व मोरोपंतांच्या चरणी अर्पण केलं, गुरु मानलं. त्या रामजोशींच्या कीर्तनातलं रामजोशींनी केलेलं हे कवन आहे, अतिशय रसपूर्ण आणि काव्य समृद्ध असं आहे. ही कविता आहे, हे पद्य आहे रामजोशींचं. थोडक्यामध्ये एक मुद्दा आपण स्पष्ट करूया वेळेत. कविराय म्हणतात, भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला. हे मनुजा, या भव जलधी मध्ये शिवाला भज. भव जलधी असा शब्द वापरतो. आणि कोणाला भज? शिवा. आपल्याला माहिती आहे, शिव म्हणजे भगवान शंकर, सब देवन्ने बडे बाबा भोलेनाथ महादेव. पण केवळ शिव म्हणजे भोलेनाथ महादेव शंकर नव्हे बरं. शिव हे तत्व आहे. शिव हे तत्व आहे. जसं गुरु ही व्यक्ती नव्हे, गुरु हे तत्व आहे. ब्रह्म हे तत्व आहे, तसं शिव हे तत्व आहे. शिव म्हणजे मांगल्य, शिव म्हणजे पावित्र्य, शिव म्हणजे शुचिता, शिव म्हणजे ज्ञान, शिव म्हणजे मोक्ष. अशी अनेक पर्यायी नाव आहेत शिवासाठी. मग या भवजलधी मध्ये, भवजलधी म्हणजे हा कसा आहे हो भवजलधी? भवजलधी, आता हा भव हा जो शब्द आहे हा दोन ठिकाणी वापरतात.
पण दोन्ही गोष्टी विरुद्ध आहेत. भव म्हणजे हा संसार, हा संसार, आणि भव म्हणजे भगवान शंकर. भव याचा अर्थ भगवान शंकर आणि भव म्हणजे हा संसार. म्हणून भगवान शंकरांची जी पत्नी ती भवानी. मग या संसारातून, या भवातून सुटायचं असेल तर या भवाला बसलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, काट्याने काटा काढावा, तसं भवातून सुटायचं असेल तर भवाला भजा. मग हा भव कसा आहे? शंकराचार्यांनी एके ठिकाणी या भवाचं वर्णन केलं. दुष्पारे भवसागरे जनिमृतिम व्याध्यादि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलतर मित्र बहुल ग्राहा करे भीकरे कर्मो तुंग तरंग भंग विकरैः आकृष्यमाणो मुहुर् यातायात गति भ्रमेण शरणं किंचिन्न पश्याम्यहं पार्वती पते. मला माहिती सगळे ज्येष्ठ उगाच खोटं कशाला बोलू आहे का? मोठ्यांनी बोलता तरी येतं का आपल्याला? मोठ्या, त्यामुळे ही सवय लागली. पण ओरडूच शकत नाही आपण, ओरडूच नाही शकत. इतका आवाज दबलेला आहे, मोकळेपणाने ओरडू शकत नाही. जरा घरात मोठ्यांनी बोललो की बोला म्हणतात बसाव बाबा, तुमचा जमाना गेला, जनरेशन घ्या. अजिबात बोलू नका मोठ्यांनी, हळू बोला. कीर्तनात ओरडत नाही, हळू बोला. जेव्हा बसावं लागतो, हे माझा अनुभव आहे, तुमचा बहुधा आज असेल. मोठ्यांनी ओरडू शकत नाही, मोकळेपणाने हसू सुद्धा शकत नाही. तर वातावरण कितीही तुम्ही हास्य जत्रा बघा, नाहीतर काही बघा, मोकळेपणाने हसताच नाही. दबलं गेलंय मोकळे. मग कुठेतरी हास्य क्लब वगैरे असतात, खोटं 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 हसायचं. काय त्याचा फायदा होतो त्यांचा त्यांना नाही. आणि मोकळेपणाने रडूही शकत नाही, मोकळेपणाने रडू नाही शकत. आजकाल कोणी गेलं तरी रडायला येत नाही. मध्ये एके ठिकाणी सांत्वनाला जायची वेळ आली, गेले सांत्वनाला जायची. आमचा एक भाऊ म्हणला, जाताना एक काम कर. म्हणजे काय असेल घरात तर झेंडू बामची बाटली खिशात दिली. स्वानुभव सांगतो, रडायलाच नाही, डोळ्यात झेंडू बाम घालायचं, मग पाणी घालायचं. अशी वेळ आली, कारण त्या घरातले सुद्धा रडत नाही. किती कोरडेपणा, थंडपणा आला बघा. नाही हो, काही काही वेळा तर मेसेज येतात, कृपया सांत्वनाला येऊ नये, आम्हाला तुमच्याशी बोलायला वेळ नाही. मेसेज येतात, आम्ही घरी बसलेलो नाही, आम्ही कामावरती गेलेलो, तुम्हाला हेलपाटाकडे म्हणून कळतो. म्हणजे बघा, मोकळेपणाने ओरडता येत नाही, मोकळेपणाने हसता येत नाही, मोकळेपणाने रडता येत नाही. भावना मोकळ्या होतच नाही. मला एका अत्यंत उत्कृष्ट अशा डॉक्टरनी मला सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. 3 ज्या गोष्टी आहेत, मोकळेपणाने ओरडणं, मोकळेपणाने हसणं, मोकळेपणाने रडणं, या 3 गोष्टींमुळे आपल्या देहातले 3 महत्वाचे ऑर्गन्स निरोगी राहतात. मोकळेपणाने जर ओरडलं, मोकळेपणाने, मोकळेपणा हायलाइट करायचा हा शब्द. रागाने ओरडलं तर काय होतं मला माहिती नाही, पण आनंदाने जर मोकळेपणाने ओरडलं तर या ठिकाणी जो भगवंतानी पंप बसवलेला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये हार्ट असं म्हणतात, संस्कृत मध्ये हृदय असं म्हणतात, मराठीमध्ये काळीज असं म्हणतात, हिंदीमध्ये दिल असं म्हणतात. त्याचं काम चांगल्या प्रकारे होतं, पंपिंग चांगलं होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.
फ्रेश राहते. आळंदी पासून पंढरपुरापर्यंत, देहू पासून पंढरपुरापर्यंत ज्या वाऱ्या तुमच्या इथनच जातात ना, वय वर्षे 9 ते वय वर्षे 109 या वयोगटातले वारकरी लाखोंच्या संख्येने जय जय विठोबा रखुमाई असे नाचत जातात. कोणाला शिंक येत नाही की कोणाला कान गरम होत नाही. ऊन थंडी पाऊस वारा सगळं झेलत दगडगोट्यातनं काट्या कुट्यातनं चिखला राडीतनं नाचत जातात. मी असे पाहिलेले तो पेशंट असलेले, अशी सिरीज काढलेले सलाईंची आणि वारीला गेलेली माणसं ठणठणीत होऊन परत आली. सत्य घटना. हृदय उत्तम आनंदाने मोकळेपणाने ओरडलं. हृदय मोकळेपणाने हसलं. खरं चांगल्या प्रकारे गडगडाटी हास्य केलं. मोकळेपणाने हसावसं वाटलं, हसलं जगडापासून. मेटाबॉलिझम चांगलं राहतं. चयापचयाची क्रिया चांगली होते. हे डॉक्टरनी सांगितले. बरं, अभपणी सांगितलं असेल तर सोडून द्या. आणि हे सगळं मी तुम्हाला चकटफू सांगतोय. कुठलीही पावती फाडत नाहीये, लक्षात ठेवा. तीन महत्वाचे अवयव आहेत. एक हृदय झालं, दुसरं आतडं झालं, जठर, आतडं, यकृत, लिहा, पॅन्क्रियास, जे काय आहे आतमध्ये या ऑर्गन्स उत्तम प्रकारे हसल्याने मेटाबॉलिझम चयापचय चांगलं राहतं. किडनी चांगली राहते. किडनी फंक्शन चांगलं राहतं मोकळेपणाने हसलं की. आणि मोकळेपणाने रडलं, ज्या वेळेला रडावंसं वाटेल गळा काढून रडावं. लाज लज्जा न बाळगता गळा काढून रडावं. मेंदू सक्षम राहतो. ब्रेन हॅमरेज, न्यूरोलॉजिस्ट कडे जायची वेळ येत नाही. ब्रेन हॅमरेज होत नाही. मरेपर्यंत ब्रेन चांगला राहतो, स्मृती चांगली राहते. ज्यावेळेला रडावंसं वाटलं की मोकळेपणाने रडावं. आता मला सांगा, या तीनही गोष्टी कीर्तनामध्ये होतात की मोकळेपणाने ओरडता येतं आनंदाने. मोकळेपणाने एखादा छान विनोद झाला, कसदार विनोद झाला तर मोकळेपणाने हसता येतं. आणि भगवंताचा गुणानुवाद गाता गाता, त्याचं नाम संकीर्तन, लीला संकीर्तन, गुण संकीर्तन गात गाता प्रेमाश्रू जर आले तर मोकळेपणाने रडताही येतं. म्हणजे ब्रेन या तीनही गोष्टी उत्तम ठेवण्याचं काम कीर्तन करतं की नाही. भावनातून मुक्त होता होता जीवनातूनही मुक्त होण्याचं कार्य साधण्याचं काम फक्त आणि फक्त कीर्तन करतं. या तीन गोष्टी पुन्हा सांगतो. मेंदू, हार्ट आणि किडनी. कल्पना करा फक्त, याच्यात जर या तीन पैकी कशात जर बिघाड झाला आणि हॉस्पिटल मध्ये जावं लागलं तर खर्च किती येतो सांगू नका मला, मनात ठेवा. किती खर्च येऊ नये, कोणावरही वेळ येऊ. यासाठी कीर्तन चांग, कीर्तन चांग हो अंक आहे. ज्यांनी कोणीही आमच्या संतांनी कीर्तनाची घडी घातली त्यांनी आरोग्य, व्यवहार आणि अध्यात्म या तीनही डायमेन्शन्स मधून मानवी जीवनाचं कल्याण कसं करायचं अतिशय सूत्रबद्ध कार्यक्रम करून दिला. म्हणून हे आमचं सिद्धिविनायक मंदिर यांनी उगाच वेळ नव्हता म्हणून किंवा पैसे जास्ती झालेत म्हणून कीर्तन ठेवलीच नाही. कीर्तनाचं महत्व या मंडळींना माहिती. या मंडळीचं म्हणजे तुम्हा मंडळी कीर्तनाचं महत्व माहिती, त्याची योग्यता माहिती, त्याची श्रेष्ठता माहिती. म्हणून कीर्तनाचा आनंद हा यासाठी की ज्या कीर्तनामध्ये भगवंत येतो आणि या भावातून या भक्तांना मुक्त करून देतो. म्हणून आचार्य काय म्हणतात तेवढं सांगतो. 2 मिनिटात
दुष्पारे भवसागरे जनहृतिम व्याध्यादि दुःखोत्कटे. हा भव कसा आहे? कसा आहे हा भव? याला निधी जलधी असं म्हणतात, सागर. काही ठिकाणी याला भवरोग असंही, भव नदीही असं म्हणतात, भवपाश असंही म्हणतात. या भवाचे अनेक जाती आहेत, अनेक लक्षण आहेत. पण एकंदर भव हा शब्द असा आहे की आमच्या आसमंतामध्ये व्यक्ती जीवनापासून समष्टी जीवनापर्यंत जे जे काही घोटाळे या भगवंताने करून ठेवलेले आहेत, ज्याला अतिशय सुंदर विशेषण आहे ब्रह्मघोटाळा, जो आमच्या मेंदूला सोडवता येत नाही. हा ब्रह्म घोटाळा जो आहे, त्या घोटाळ्यामध्ये मनुष्य जन्मोजन्मी लढबडतो. कसं सुटावं यातनं कळत नाही, इतका भयंकर घोटाळा आहे. आणि कशासाठी? सुखाच्या आपल्याला याच्यातनं सुख मिळेल, याच्यातनं सुख मिळेल, याच्यातनं सुख मिळेल, सगळीकडनं सुख 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 मिळतं. सुख सुख मागत फिरसी रे मन, सुख सुख मागत फिरसी रे मन, देशी परी तू दुःख जीवा, देशी परी तू दुःख जीवा, सुख सुख मागत फिरसी रे मन. सुखाच्या अभिलाषेने किती फिरशील, मिळतं का? नाही. पण वासनेच्या गर्तेत मात्र अगदी इतका लढतो. वासना याचा अर्थ काय? इच्छेचं तीव्रतम स्वरूप म्हणजे वासना. ही वासना मनुष्याला या भवामध्ये अडकवते. ही जी वासना आहे ना, ही वासना मनुष्याला भवामध्ये अडकवते. आणि ही इतकी सूक्ष्म आहे, वासना जी आहे ही इतकी सूक्ष्म आहे आणि हिची पॉवर एवढी जबरदस्त आहे, भल्या भल्यांना गंडवते, भल्या भल्यांना गंडवते. याची निर्मिती कशी होते माहिती आहे? थोडक्यात सांगतो, सर्वसाधारणपणे एक निरोगी मनुष्य ज्याला श्वासाचा विकार नाही, ज्याला श्वासाचा दम्याचा विकार नाही, असा एक निरोगी मनुष्य दिवसाच्या 24 तासाला जे श्वासोच्छ्वास घेतो, पूरक, कुंभक आणि रेचन,
पूरक कुंभक रेचक. त्या प्रत्येक श्वासोच्छवासाच्या वेळेला तीन प्रकारच्या वासना तयार होतात. सात्विक वासना, राजस वासना आणि तामस. त्या 24 तासामध्ये त्या मनुष्याच्या अंतरंगामध्ये, अंतःकरणामध्ये 64,800 एवढ्या वासना तयार होतात. 64,800. प्रत्येक श्वासोच्छवासाच्या वेळेला 3 वासना. सिद्धांत असा आहे की निर्माण झालेली कोणतीही वस्तू आपला गुणधर्म प्रगट केल्याशिवाय नाश पावत नाही. हा पहिला सिद्धांत. आणि दुसरा सिद्धांत, निर्माण झालेली कोणतीही वस्तू नाश पावतच नाही, ती फक्त आपली अवस्था बदलते. आता कल्पना करा, या वासनांचं काय करायचं? इतक्या भयंकर. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पती. तुकाराम महाराज म्हणजे घाबरू नका. तुकोबा बावले म्हणाले घाबरू नका, त्या नाश होत नाहीत ना, नका करू. मग आपण काय करायचं? का मग अशा ज्या गोष्टी आहेत ना, यांचा उपयोग आपल्या कल्याणासाठी करून तो कसा करून घ्यायचा हे संतांकडनं शिकायचं असतं. मला एका वाक्यात एका प्रश्नाचं उत्तर द्या. बाभळीचा काटा चांगला का वाईट? चांगला का वाईट? सगळे म्हणाले मला वाईट. हा काय प्रश्न झाला? अजून तुम्हाला टोचलेलं दिसत नाही. बाभळीचा काटा चांगला का वाईट? किती छान बसलेले दोघं. कोणाची मुलं आहे? मी या मुलांचं कौतुक करतोय म्हणजे मला देशपांड्यांनी चहा कॉफीला बोलवलेलं नाही, पण तरीही मी या 2 मुलांचं कौतुक करतोय. किती छान बसले दोघं जण. वास्तविक मी काय बोलतोय त्यांना कळतही नसेल, पण ते नेमके एन्जॉय करतायत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोलून. मी जे काय बोलतोय ते आता त्यांना कळणार नाही, पण त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हे रुजलं जाईल. आणि कालांतराने असा जर काळक्याला भगवं बांधलेला गणपती मंदिरामध्ये कोणतरी एक माणूस आला, पण तो असं काहीतरी छान छान बोलत होता. संस्कार या वयात व्हायचे असतात. म्हणजे म्हाताऱ्यांनी येऊ नये असं अजिबात म्हणणं नाही ना. 5 मिनिटात नाही तर तुमच्या रिकाम्या असं अजिबात नाही. पण योग्य वय आहे, खरंच योग्य वय. त्यांच्या माता पित्यांना, आजी आजोबांना मी मनापासून धन्यवाद देतो की किती योग्य वयामध्ये मुलं या ठिकाणी कीर्तनाला तुम्ही आणताय. हे या सिद्धिविनायक मंदिरातच पाहायला मिळतं. आमच्या ताईमुळे इथे आज कीर्तनाचा योग आला. तिने माझं नाव होतं आणि अशा छान छान ठिकाणी तिने माझं कीर्तन अनेक वेळेला अनेक ठिकाणी करत. पण हे वैभव आहे. मी म्हणतो आज माझं कीर्तन खऱ्या अर्थाने सफल झालं असं म्हणेन या चातुर्मासात. संत म्हणतात बाभळीचा काटा चांगला का वाईट? क्षणार्धात उत्तर देईल, आपण विचार सुद्धा करणार नाही. अहो वाईट. संत म्हणतात नाही, वाईट नाही आहे. काय भगवंत वाईट कसं निर्माण केलं? चांगलंच आहे. म्हटलं चांगलं कसं काय? बाभळीचा काटा चांगला कसा काय? याचं कारण असं, योजकच तत्र दुर्लभ. तुमच्या बैठकीवर जर तो काटा आला तर तो वाईट आहे, पण तोच काटा जर कुंपणावरती लावला तर तुमच्या घराचं रक्षण करतो. तोच काटा
साखळीच्या काट्याची फांदी जर कुंपणावरती लावल्या फांद्या तर आमच्या घराचं तो रक्षण करतो. त्याला बैठकीवर नाही येऊ द्यायचं, त्याला कुंपणावरती ठेवायचं. तसं वासना ज्या आहे या तुमच्या अंतरंगामध्ये घुसू द्यायच्या नाहीये. विकार जे आहेत अंतरंगावरती काबू मिळवू द्यायचा नाहीये. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले करा काय, वासना जर त्रास देत असतील वासना जाळूनी शुद्ध करा. ती वासना जर शुद्ध केली तर ती परमात्म्याला सुद्धा निर्गुणातून सगुणात आणू शकते. कारण वासनेची ताकदच जबरदस्त असते. म्हणून म्हणतात इच्छेचं तीव्रतम स्वरूप म्हणजे वासना. मला भगवंत भेटावा ही इच्छा तीव्रतम करायची. हो, ही इच्छा तीव्रतम. त्या ठाकूरांना म्हणजे रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं, म्हणजे ठाकूर मला भगवंताचं दर्शन कधी होईल, लवकरात लवकर कसं करून देऊ शकाल. म्हणजे 24 तास 24 आवर्स. त्यानंतरच्या पहिल्या सेकंदात तू म्हणशील त्या रूपात भगवंत भगवंत. म्हणजे फक्त म्हणजे हजार वर्षाच्या तपस्याला काही गरज नाही. म्हणजे 24 तासात तुला गॅरंटी देतो. उद्या पण एक गोष्ट करावी लागेल काय इथं बैस आणि मला भगवंत भेटावा हा एकच विचार फक्त मनात ठेव. बाकी दुसरा कुठलाही विचार निवडू नको. प्रयत्न करू नका. नाही एकच इच्छा मनामध्ये अशी बरकत ठेवावी की मला भगवंत भेटलाच पाहिजे. तिथेच तर आमचं घोडं पेट बोला. मग ते केव्हा होतं, वासना जाळून शुद्ध करा. ज्यांची वासना शुद्ध झालेली आहे ना त्यांना जिथे ठाई ठाई दृष्टी पडेल तिथे भगवंतच दिसतो. कारण भगवंताशिवाय दुसरं काही या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये आहे याच्यावर त्यांचा विश्वासच नाही. म्हणून प्रल्हादासाठी खांबात भगवंत आला ना, आम्हाला मूर्तीत सुद्धा दिसत नाही, त्याला खांबात दिसला. ज्ञानेश्वर माऊलींनी भिंतीला सांगितलं बाई चल गौड. आम्ही वेळेत काढू एखाद्याला. भिंत कधी उडू शकते तिला ब्रह्मस्वरूप म्हणून पाहिलं तर. म्हणून जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. हे भगवंत मानल्यानंतरच या गोष्टी शक्य होतात. त्यासाठी अंतःकरणातलं शिवत्व जागृत. शिवत्व याचा अर्थ वैराग्य. वासनेविषयीची निरच्छता. वैराग्य म्हणजे आग. या वैराग्याच्या अग्नीमध्ये वासना जाळून शुद्ध झाल्यानंतर जे उरतं, जे राख होते त्याला शिव असं म्हणतात. त्याला शिव असं म्हणतात. आणि मग तो शिवच आपल्याला राखतो म्हणजे रक्षण करतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हात असे मनामध्ये ठेवून पूर्वरंग इथे थांबूया. एकच गोष्ट करायचं म्हणजे शक्य झालं कारण विषय खूपच मोठा आहे. मी काही ज्ञानी नव्हे पण आपल्याला वेळेचं नियोजन आणि परत अख्खा नाही सांगायचं. पूर्वपदामध्ये मनुजा शिवाला भगवंत भगवंत मनुजा शिवाला भगवंत भगवंत भज भज भव जल